MSc Part 1, Paper 3, Unit 2, Aromaticity. Then aromaticity. What is meant by aromaticity? In chemistry, the aromaticity is a property of cycling, ring shape, planar, flat structure with pi bonds in resonance, those containing delocalized electron that give increased stability compared to other geometric or connective arrangement with the same set of atom. ॲरोमॅटिसिटी केमिस्ट्रीमध्ये काय आहे, प्रॉपर्टी आहेत त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या तर सायकलिक मीन्स रिंग लाईक स्ट्रक्चर, देन प्लेनार मीन्स फ्लॅट असेल तर फ्लॅट स्ट्रक्चर विथ अ पाय बॉन्ड्स, प्लेनार बट त्याच्यामध्ये पाय बॉन्ड्स हवेत, असे पाय बॉन्ड की जे रेझोनन्समध्ये हवेत. ओके, दोज कंटेनिंग डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन दॅट गिव्ह इन्क्रीज द स्टॅबिलिटी. ह्यामुळे काय होते, त्याची एखाद्या मॉलिक्यूलची स्टॅबिलिटी इन्क्रीज होते कम्पेअर टू अदर कंपाऊंड कुठले तर जॉमेट्रिकल आणि कनेक्टिव्ह अरेंजमेंट याच्यामध्ये असते त्यापेक्षा. ओके, म्हणजे ह्याच्यात सायकलिंग म्हणजे रिंग लाईक स्ट्रक्चर, प्लेनार, कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड, रेझोनेटिक कंटेनिंग डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन, रेझोनन्स असेल तर ह्याच्यामध्ये काय होतं, स्टॅबिलिटी मॉलिक्यूलची इन्क्रीज होते. ॲरोमॅटिक रिंग आर व्हेरी स्टेबल अँड डू नॉट ब्रेक अपार्ट इझिली. ॲरोमॅटिक रिंग जे आहेत त्या व्हेरी स्टेबल असतात आणि त्या इझिली ब्रेक होत नाहीत बिकॉज ऑफ डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, रेझोनन्स असल्यामुळे. मॉलिक्यूल कंपाऊंड दॅट आर नॉट ॲरोमॅटिक आर क्लासिफाईड ॲज ॲलिफॅटिक कंपाऊंड. जे मॉलिक्यूल ॲरोमॅटिकमध्ये येत नाहीत ते ॲलिफॅटिक ह्या क्लासमध्ये येतात. दे माइट बी सायकलिक बट ओनली ॲरोमॅटिक रिंग हॅव एनहान्स स्टॅबिलिटी. ते जरी सायकलिक असतील, ॲलिफॅटिक जरी सायकलिक असतील तरी पण ॲरोमॅटिक रिंग ज्या आहेत त्याच्यामुळे स्टॅबिलिटी इन्क्रीज होते. मोर स्टेबल हे ॲरोमॅटिक कंपाऊंडच असतात. ओके, द नेक्स्ट पॉईंट इज हकेल मॉलिक्युलर ऑर्बिटल HMO theory for aromaticity. As I mentioned earlier that Huckel developed a molecular orbital theory of cyclic conjugated molecule. हकेलने काय डेव्हलप केले तर मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी सायकलिक कॉन्जुगेटेड मॉलिक्यूलसाठी. हकेल डिस्कवर्ड दॅट द एनर्जी ऑफ द पाय मॉलिक्युलर प्लेनार पॉलिन विथ ॲन इवन नंबर ऑफ ॲटम विल बी फॉल इन द पॅटर्न 1. त्याने डिस्कवर केले जर इवन नंबर ऑफ ॲटम असतील तर पाय मॉलिक्यूल कसे असतील किंवा इलेक्ट्रॉन आपण कसे फिल करायचे हे त्यांनी पॅटर्न बनवलं आहे. जर इवन नंबर ऑफ पॅटर्न असेल इवन नंबर ऑफ ॲटम असतील तर पॅटर्न 1ने पुढे आहे पॅटर्न 1 पॅटर्न 2 कसा आहे तो पॅटर्न 1ने इलेक्ट्रॉन फिलिंग करायची इफ इवन नंबर ऑफ ॲटम. Polygon with an odd number of atom give the pattern 2. ऑड नंबर ऑफ ॲटम असतील तर पॅटर्न 2ने इलेक्ट्रॉन फिल करायचे. दिस पॅटर्न कॅन बी ऑब्टेन इझिली फ्रॉम द फॉरवर्ड सायकल विदाउट द यूज ऑफ एनी मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सने यूज करता फॉरवर्ड सायकलने इझिली आपल्याला हा पॅटर्न लक्षात येतो. ओके, आता पॅटर्न 1 पॅटर्न 2 काय ते याच्यामध्ये दिले आहेत. पॅटर्न 1मध्ये काय सांगितलं, इवन नंबर ऑफ ॲटम असतील तर हा पॅटर्न यूज करायचा. पॅटर्न 1 जो आहे तो मॉलिक्युलर ऑर्बिटल पॅटर्न इन द सायकलिक कॉन्जुगेटेड सिस्टीम हॅविंग इवन नंबर ऑफ ऑर्बिटल अँड ऑड नंबर ऑफ ऑर्बिटल. ओके, जर इवन नंबर ऑफ ऑर्बिटल असतील आणि ऑड नंबर ऑफ ऑर्बिटल असतील तर पॅटर्न 1 अँड पॅटर्न 2. जर इवन नंबर ऑफ ॲटम असतील तर पॅटर्न 1 फॉलो करायचा आणि जर ऑड नंबर ऑफ ऑर्बिटल असतील, ऑड नंबर ऑफ ॲटम असतील तर पॅटर्न 2 फॉलो करायचा. These patterns are actually a consequence of the n-fold symmetry of the CN-HN ring. The Huckel noted that if electron pair are fed into the energy level pattern 1 or 2, a closed cell means all electron pair will result only when the total number of pairs odd
that is total number of electrons 4n plus 2, n is equal to 0, 1, 2, 3, 4 and integer. Okay, हकेलने काय सांगितलं, इफ इलेक्ट्रॉन पेअर आर फीड इंटू द एनर्जी लेवल पॅटर्न 1 और 2, जर इलेक्ट्रॉन पेअर आपण फिल केल्या कशा पॅटर्न 1ने किंवा पॅटर्न 2ने, इज अ क्लोज शेल स्ट्रक्चर. क्लोज शेल स्ट्रक्चर मीन्स ऑल इलेक्ट्रॉन पेअरमध्ये असतील तर त्याला क्लोज शेल स्ट्रक्चर म्हटलं जातं. विल रिझल्ट ओनली व्हेन द टोटल नंबर ऑफ पेअर्स ऑड, जर पेअर्स ऑड असतील, ओके, इलेक्ट्रॉन पेअर्स जर ऑड असतील तर 4n+2 हा टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, 4n+2 हा रूल आहे आणि nची व्हॅल्यू 0, 1, 2, 3, 4 अशी असू शकणार. ओके, इफ द नंबर ऑफ पेअर्स इज इवन, नंबर ऑफ पेअर्स इज इवन असतील तर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज 4n हा रूल वापरून nची व्हॅल्यू 1, 2, 3, 4 असू शकते. ओके, द लास्ट पेअर विल बी ओनली ऑक्युपाइड ऑफ द डबली डिजनरेट लेवल अँड सो 1 इलेक्ट्रॉन विल गो इंटू इच ऑर्बिटल विथ अ स्पिन पॅरलल. आता पेअर्स जर इवन असतील, पेअर्स जर इवन असतील तर लास्ट पेअर जी असेल ती ऑक्युपाय कुठे होणार, डबली डिजनरेट लेवलमध्ये, आणि ते 1 इलेक्ट्रॉन त्यामध्ये ते फिल केले जाणार. ओके, इच ऑर्बिटल विथ अ स्पिन पॅरलल. त्यांची स्पिन काय असणार, पॅरलल असणार आहे, एकच स्पिन असणार आहे. ओके, सेम दोघांची पण स्पिन सेमच असणार आहे. जर इवन नंबर ऑफ पेअर असतील तर ते लास्टचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते पेअरने नाही भरायचे, एक प्रत्येक ऑर्बिटलमध्ये सेम स्पिनने भरायचे. ओके, मी तर पॅटर्न त्यांनी दाखवला आहे. ऑड नंबर ऑफ पेअर्स 4n+2 ऑड नंबर ऑफ पेअर्स. जर ऑड नंबर ऑफ पेअर्स, आता ऑड नंबर कसे, इथे किती त्यांनी लेफ्ट साईडला बघितलं तर 1, 2, 3 पेअर्स आहेत. ओके, लेफ्ट साईडला म्हणते मी, लेफ्ट साईडला 1, 2, 3 पेअर्स आहेत इलेक्ट्रॉन पेअर्स, म्हणजे काय आहे ते ऑड नंबर ऑफ पेअर्स आहेत. पण तेच आपण 4n इलेक्ट्रॉन इवन नंबर ऑफ पेअर्स, इवन नंबरमध्ये बी सेटमध्ये जर बघितलं तर 1, 2, ओके, 1, 2 आणि इवनमध्ये कसं भरणार मग तुम्ही, लास्टच्या शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन भरणार. ओके, त्यांनी फक्त हा पॅटर्न सांगितला. जर 4n+2 ऑड नंबर ऑफ पेअर्स असतील तर असे पेअरनेच भरायचे, पण जर इवन नंबर असेल, इवन नंबर ऑफ पेअर्स असतील तर कसे भरणार तुम्ही, 1, 2 पेअरने भरले पण एक इलेक्ट्रॉन एका स्पिनमध्ये येणार, एकच स्पिन येणार आणि एकाच ऑर्बिटलमध्ये येणार. ओके, सिंगली इलेक्ट्रॉन येणार. जर इवन नंबर ऑफ पेअर्स असतील तर, ऑड नंबर असेल तर पेअरमध्येच भरायचे. आपण एक्झाम्पल बघूया त्याचं, मग लक्षात येईल तुमच्या. When the pi electron energy of a conjugated CnHn ring is calculated from the energy level diagram. pi electron energy of a conjugated CHN ring जे आहेत त्या एनर्जी लेवल डायग्रामने कॅल्क्युलेट करायचं आहे. इट इज फाउंड टू बी द डिफरंट फ्रॉम द पाय एनर्जी कॅल्क्युलेट फ्रॉम ओपन चेन CnHn+2 कॉन्जुगेटेड पॉली. डिफरंट आहे पाय एनर्जी कॅल्क्युलेट फ्रॉम द ओपन चेनपेक्षा. द डिफरन्स इज एनर्जी इज नोन ॲज रेझोनन्स ऑर डिलोकलायझेशन एनर्जी. त्याच्यातला जो डिफरन्स आहे त्या एनर्जीला काय म्हणतात, रेझोनन्स किंवा डिलोकलायझेशन एनर्जी म्हटलं जातं. ओके, आता नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ HMO थेरी टू मोनोसायकलिक कॉन्जुगेटेड सिस्टीम. आता आपण मगाशी बघितलं, इवन नंबर असतील, ऑड नंबर असतील तर इलेक्ट्रॉन फिल कसे करायचे. जर ऑड नंबर असतील तर पेअरने भरायचे, इवन नंबर असतील तर लास्टच्या ऑर्बिटलमध्ये सेम स्पिनने भरायचे. तर आता ते ॲप्लिकेशन आपण बघूया, एक्झाम्पल घेऊन बघूया. ओके, फर्स्ट इज अ बेन्झीन. द 6 pi इलेक्ट्रॉन ऑफ द बेन्झीन आर डिस्ट्रीब्युटेड इन द पेअर अमॉंग इट्स बॉन्डिंग पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल. ओके, आता याच्यामध्ये बेन्झीनमध्ये किती असतात, 6 pi इलेक्ट्रॉन. ओके, 3 डबल बॉन्ड मीन्स 6 pi इलेक्ट्रॉन. ते डिस्ट्रीब्युटेड कसे झाले आहेत, पेअर्समध्ये झालेले आहेत आणि ते पाय बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्येच आहेत.
इट गिव्स क्लोज्ड शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन. हे काय घेणार? क्लोज्ड शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन. आता 6 पाय इलेक्ट्रॉन म्हणजे 3 डबल बॉन्ड. ओके, 3 पेअर्स, 3 डबल बॉन्ड मीन्स 3 पेअर्स झाल्या. हा काय 3 काय आहे? ऑड नंबर आहे. ओके, ऑड नंबर असल्यामुळे सगळे कसे भरले? पेअरनेच भरलेत. ॲज ऑल बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आर फिल्ड अँड ऑल इलेक्ट्रॉन आर पेअर्ड. सगळे बॉन्डिंगमध्येच आहेत आणि ऑल इलेक्ट्रॉन आर पेअर्डमध्ये. मी काय म्हटलं? 6 पाय इलेक्ट्रॉन 3 पेअर्स आहेत. 3 हा ऑड नंबर आहे. आता ऑड नंबर असल्यामुळे डायग्राममध्ये बघा, ऑड नंबर असल्यामुळे बॉन्डिंगमध्येच 1 2 खाली आणि 2 साईडला 3 4 5 6 इलेक्ट्रॉन हे पेअरमध्येच भरलेत. का? कारण की ऑड नंबर आहे 3. बरोबर, 3 हा ऑड नंबर आहे, विषम संख्या. ऑड नंबर मीन्स विषम संख्या आहे. ओके, ऑड नंबर असल्यामुळे हे पेअरमध्येच भरलेले आहेत. ठीक आहे. बेन्झीन इज अ 6 पाय इलेक्ट्रॉन ॲरोमॅटिक. हा काय आहे? ॲरोमॅटिक आहे. n + n = 1. आता n = 1 मीन्स काय? ऑड नंबर असेल तर कुठला रूल सांगितला होता? टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन n 4n + 2. आता 4n + 2 n मध्ये 1 नंबर आपण पुटअप करायचा. मग 4n आपण 1 टाकला यांच्या जागी, म्हणजे 4 × 1 4 + 2 = 6. ओके, मीन्स 6 पाय इलेक्ट्रॉन. लक्षात आलं? ऑड नंबर असल्यामुळेच 3 हा ऑड नंबर असल्यामुळे पेअर्डमध्ये सगळे भरलेले आहेत आणि सगळे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. BO म्हणजे काय? बॉन्डिंग ऑर्बिटल. NBO डायग्राममध्ये NBO म्हणजे नॉन बॉन्डिंग ऑर्बिटल आणि ABO म्हणजे अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू. ओके, then next is a cyclobutadiene. सायक्लोब्युटाडाईन स्ट्रक्चर कसं? 4 मेंबर रिंग. 4 मेंबर रिंग म्हणजे स्क्वेअर येणार 4 मेंबर आणि डबल बॉन्ड, 2 डबल बॉन्ड येणार, कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड म्हणजे सायक्लोब्युटाडाईन स्ट्रक्चर त्याचं. ॲज अ स्क्वेअर सायक्लोब्युटाडाईन हॅज अ 1 पाय बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ओके, याच्यामध्ये 1 पाय बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे. 2 इक्वल एनर्जी ऑफ अ नॉन बॉन्डिंग पाय एमोज अँड 1 अँटी बॉन्डिंग पाय स्टार एमओ. ह्याच्यामध्ये काय आहे? एक आहे इक्वल एनर्जी ऑफ अ नॉन बॉन्डिंग पाय एमोज अँड 1 इज अ अँटी बॉन्डिंग आहे मॉलिक्युलर पाय स्टारमध्ये येणार. According to Hund's rule, after the bonding molecular orbital is filled, the remaining 2 electrons are assigned to the different non-bonding molecular orbital. That is, result 2 unpaired electrons. आता हर्ट्झ रूल काय सांगतो? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये फील्ड झाल्यावर रिमेनिंग जे 2 इलेक्ट्रॉन भरणार. आता सायक्लोब्युटानमध्ये किती? 4 इलेक्ट्रॉन असतात. पाय इलेक्ट्रॉन किती असतात? 4 असतात. ओके, 2 डबल बॉन्ड आहेत म्हणजे 4 पाय इलेक्ट्रॉन झाले त्याचे. बरोबर. मग आता बॉन्डिंगमध्ये 2 गेले, आता 2 मला सांगा 4 पाय इलेक्ट्रॉन म्हणजे 2 पेअर झाला त्याच्या. बरोबर, 2 ही काय आहे? इव्हन आहे, इव्हन संख्या आहे, इव्हन नंबर आहे ना 2. सो 4n ने भरायचं. मग अशी काय सांगितलं की ऑड असेल तर पेअरनेच भरणार, पण इव्हन असेल तर पेअरने नाही, अनपेअर्ड. लास्टचे 2 इलेक्ट्रॉन उरतील, जे रिमेनिंग राहतील ते कसे भरले जाणार? ऑर्बिटलमध्ये सेम स्पिनने भरले जाणार, पण सिंगली भरले जाणार. ओके, मग तेच सांगितलं इथे की आफ्टर द बॉन्डिंग, थर्ड पॉईंट, आफ्टर द बॉन्डिंग एमोज इज फिल्ड, द रिमेनिंग 2 इलेक्ट्रॉन आर असाइन्ड टू द डिफरंट नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता 2 ही इव्हन संख्या असल्यामुळे 2 बॉन्डिंगमध्ये गेले इन स्ट्रक्चर, इन डायग्रॅम, आणि 2 जे आहेत म्हणजे 2 जे उरतात ते नॉन बॉन्डिंगमध्ये गेले. पण ते कसे गेले? सिंगली. स्पिन त्याची पॅरलल आहे,
पण अनपेअर्डमध्ये गेले ते. ओके, दॅट इज रिझल्ट टू अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. इन स्क्वेअर जॉमेट्री इज अ क्लोज शेल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. स्क्वेअर जॉमेट्री आहे त्याची. इट इज नॉट स्टेबल विथ 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, हेन्स इट शुड बी व्हेरी रिॲक्टिव्ह. 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे हा काय आहे, स्टेबल नसल्यामुळे तो काय व्हेरी रिॲक्टिव्ह आहे. कोण, सायक्लोब्युटाडाईन. आता याच्यामध्ये या डायग्रॅममध्ये या. डायग्रॅममध्ये काय सायक्लोब्युटाडाईनची आपल्याला दिलेलं आहे HMO थेरीने. आता 2 जे आहेत 4 इलेक्ट्रॉन, बरोबर. 4 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 पेअर. 2 पेअर म्हणजे 2 इव्हन नंबर. 2 इव्हन नंबर म्हणजे लास्टचे 2 इलेक्ट्रॉन राहतील ते अनपेअर्ड भरायचे. तर सायक्लोब्युटाडाईन 4 इलेक्ट्रॉन, 2 आहेत ते बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये आणि 2 आहेत ते नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये. एक अनपेअर्ड भरलेला आहे. तर हा काय आहे, अँटी ॲरोमॅटिक. अँटी ॲरोमॅटिक n इज इक्वल टू 1. n इज इक्वल टू 1 का. आता इवन नंबर असेल तर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 4n. ओके, हा रूल आहे 4n. मग 4 × 1 इज इक्वल टू 4 म्हणजे nची व्हॅल्यू काय येणार, 1 येणार. आणि 4 पाय आन्सर काय आलं, 4 × 1 1 म्हणून 4 पाय इलेक्ट्रॉन, बरोबर. इथे लक्षात घ्या की इवन नंबर असल्यामुळे, इवन नंबर ऑफ पेअर इलेक्ट्रॉनचे असल्यामुळे इथे शेवटचे 2 इलेक्ट्रॉन हे अनपेअर्ड बनले. जर ऑड असतील, म्हणजे आता मगाशी बेन्झीनमध्ये बघितलं 3 होते, ऑड होते म्हणून ते सगळे पेअरने भरले गेले. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज सायक्लोऑक्टॅटेट्राईन. ओके, ही cyclooctatetraene. The 8 pi electrons of the cyclooctatetraene are distributed in such way out of which the 6 pi electron occupying the position in the bonding pi molecular orbital. ओके, याच्यामध्ये आता 8 pi इलेक्ट्रॉन आहे सायक्लोऑक्टाटेट्राईन. सायक्लोऑक्टाटेट्राईनचं स्ट्रक्चर कसं येणार, 8 कार्बन आणि त्याच्यामध्ये 4 डबल बॉन्ड कॉन्जुगेटेडने दाखवायचे. ओके, 8 कार्बन आणि 4 डबल बॉन्ड कॉन्जुगेटेडने दाखवायचे. तर 4 डबल बॉन्ड, ओके, म्हणजे 8 पाय इलेक्ट्रॉन झाले, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन पेअर. द 8 पाय इलेक्ट्रॉन ऑफ द cyclooctatetraene आर डिस्ट्रीब्युटेड इन द सच वे दॅट. कसं केलं आहे, तर आउट ऑफ 6 पाय इलेक्ट्रॉन ऑक्युपाय द पोझिशन इन अ बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता यामध्ये काय दिलं त्यांनी की 8 पाय इलेक्ट्रॉन आहेत, पण त्यातले 6 पाय इलेक्ट्रॉन कसे आहेत, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे मध्ये आहेत. आता या डायग्राममध्ये बघा 1 2 3 4 5 6. 6 कुठे लिहिलेत मी, इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये, आणि जे 2 राहतात ते नॉन बॉन्डिंगमध्ये. आता 4 पेअर इलेक्ट्रॉन. ओके, 8 पाय इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे पेअर किती झाल्या, 4. 4 काय आहे, इवन आहे. इवन असल्यामुळे काय झालं, लास्टचे 2 इलेक्ट्रॉन ऑर्बिटलमध्ये सेम स्पिनने अनपेअर्डमध्ये भरले गेले, बरोबर. जसं सायक्लोब्युटाडाईनमध्ये गेलं तसंच सायक्लोऑक्टाटेट्राईनमध्ये झालं. त्याच्यामध्ये 4 होते, 4 4 पाय इलेक्ट्रॉन होते, पण 2 पेअर असल्यामुळे, 2 इवन संख्या असल्यामुळे लास्टचे 2 इलेक्ट्रॉन अनपेअर्ड झाले. तसे याच्यामध्ये 8 पाय इलेक्ट्रॉन आहेत, पण 4 पेअर इलेक्ट्रॉनच्या पेअर किती झाल्या, 4 झाल्या. म्हणजे 4 ही इवन संख्या, आणि इवन संख्या असल्यामुळे काय झालं, ही लास्टचे 2 इलेक्ट्रॉन अनपेअर्डने गेले. ओके, द रिमेनिंग 2 पाय इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाय 1 each 2 इक्वल एनर्जी ऑफ अ नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. रिमेनिंग जे 2 राहतात, म्हणजे 6 जर बॉन्डिंगमध्ये गेले, बॉन्डिंग ऑर्बिटलमध्ये, तर जे 2 लास्टचे राहतात, रिमेनिंग राहतात 1 each 2 इक्वल एनर्जी ऑफ अ नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर. एकाच नॉन बॉन्डिंगच्या एकाच एनर्जीमध्ये ते अनपेअर्डमध्ये भरले गेले. आता या डायग्राममध्ये या. डायग्राममध्ये त्यांनी सायक्लोऑक्टाटेट्राईन दिला आहे. त्याच्यामध्ये बॉन्डिंगमध्ये किती आहेत, 1 2 3 4 5 6 आहेत बॉन्डिंगमध्ये. नॉन बॉन्डिंगमध्ये 2 आहेत, ते कसे अनपेअर्ड आहेत, कारण इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. 8 पाय इलेक्ट्रॉन सायक्लोऑक्टाटेट्राईन नॉन ॲरोमॅटिक. आता हा नॉन ॲरोमॅटिक काय आहे, ॲरोमॅटिक पण नाही किंवा अँटी ॲरोमॅटिक पण नाही, हा नॉन ॲरोमॅटिक आहे, कारण की ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते टप शेपमध्ये आहे, टप शेपमध्ये.
ओके, हा प्लेनार मॉलिक्यूल नाही आहे. जर मॉलिक्यूल प्लेनार नसेल तर तो ॲरोमॅटिकमध्ये येत नाही. ओके, त्याची हे काय होता, क्रायटेरिया काय होता की प्लेनार असायला पाहिजे. फर्स्टली ॲरोमॅटिकसाठी क्रायटेरिया काय आहे, सायकलिक रिंग असली पाहिजे. ओके, रिंग शेपमध्ये किंवा सायकलिक असला पाहिजे, प्लेनार असला पाहिजे तो मॉलिक्यूल, रेझोनन्समध्ये त्याचे पायबॉन्ड असले पाहिजेत. पण हा मॉलिक्यूल जो आहे सायक्लोऑक्टेट्राईड हा टफ शेपमध्ये आहे, प्लेनार नाही आहे. प्लेनार नसल्यामुळे तो अँटी ॲरोमॅटिक पण होत नाही किंवा ॲरोमॅटिक पण होत नाही, तो नॉन ॲरोमॅटिक होतो. सायक्लोऑक्टेट्राईड हा नॉन ॲरोमॅटिकमध्ये मोडतो. ओके, then 8 pi electron 4 electron pair, so 4 is a even number. ओके, इवन नंबर असल्यामुळे 6 इलेक्ट्रॉन आर बॉन्डिंग ऑर्बिटल अँड 2 रिमेनिंग इलेक्ट्रॉन कुठे भरले जातात, ते नॉन बॉन्डिंग ऑर्बिटलमध्ये भरले जातात अनपेअर्डली. ओके, these are the application. First benzene, cyclobutadiene and cyclooctatetraene. Thank you.